धारावी हत्या मामले में भाजपा नेता प्रसाद लाड़ ने कहा, धारावी में लैंड जिहाद, लव जिहाद के मामले बर्दाश्त नहीं किए जाएंगे। धारावी में अनधिकृत गतिविधियों की जानकारी देने पर कट्टरपंथियों द्वारा हिंदुत्व कार्यकर्ता अरविंद वैश्य की बेरहमी से हत्या कर दी गई। मैंने अनधिकृत निर्माण के खिलाफ कार्रवाई की मांग की है। अधिक माहिती मिळाली। ज्या पद्धतीमध्ये मुंबईमध्ये लँड जिहाद असेल किंवा लव जिहाद असेल, ज्या पद्धतीमध्ये मुस्लिम समाजाकडनं हिंदू समाजाला टार्गेट केलं जातंय, हिंदू समाजाच्या लोकांची गळचेपी केली जाते, ज्यामध्ये स्थानिक नेतृत्व या धारावीतील आताच्या खासदार पूर्वीचे आमदार त्यांना सहकार्य करतायत, स्थानिक आताचे खासदार सहकार्य करतायत, मला वाटतं ही लाजिरवाणी गोष्ट आहे। ज्या पद्धतीमध्ये काल एक हिंदुवादी कार्यकर्त्याचा निर्गुण खून केला गेला, त्याच्यावर कालच्या दिवसात 2दा हल्ला केला गेला, ज्यामध्ये पोलीस स्टेशन पासून 100 मीटर अंतरावरती त्याचा खून झाला। मला वाटतं की हे जास्त प्रमाणात शेफारलेली लोक आहेत आणि त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। काल आम्ही कारवाईची मागणी केल्यानंतर 2 लँड जिहादची प्रकरणं समूळ नष्ट केली गेली। आज आम्ही जवळजवळ 10 ठिकाणची लिस्ट दिली गेली। आपल्याला आश्चर्य वाटेल, पूर्वी ज्या ठिकाणी पोलीस चौकी होती त्या पोलीस चौकीमध्ये आता प्रार्थना स्थळ निर्माण केलं गेलं। हायकोर्टाची ऑर्डर असताना देखील तेव्हाचे 2019 ते 22चे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ती तोडायला परवानगी दिली नाही। त्यामुळे लँड जिहाद बरोबर आणि लव जिहाद बरोबर यांचे हात मिळालेले आहेत का, हा प्रश्न आहे। आज आमचा जो कार्यकर्ता, हिंदुत्ववादी कार्यकर्ता, ज्याची अंतिम यात्रा निघाली, त्या अंतिम यात्रेमध्ये देखील काही नोटोरियस धारावीच्या बाहेरच्या लोकांनी प्रवेश केला, दगडफेक करून दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, परंतु हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी समंजस्याची भूमिका घेतल्यामुळे आज या धारावीमधली दंगल टळली। आमचे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असतील, हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते असतील, आम्ही स्वतः असू, आम्ही स्वतः सर्वांनी आमच्या लोकांच्या रागावरती ताबा ठेवण्याचं काम केलं आणि अंत्ययात्रा सुखरूप काढून आता अंत्ययात्रा झालेली आहे। संपूर्ण लोक गेलेली आहेत, पण माझी पोलिसांकडे आता देखील मागणी आहे, कालच्या खून प्रकरणातली अजून 7 ते 8 लोक अटक होणं बाकी आहे, त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे। दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करायसाठी काल 25 लोकांची नावं दिली होती, त्यांना अटक झाली पाहिजे। या धारावीमध्ये जवळजवळ 10 ते 12 ठिकाणी आज महापालिकेने त्याच्या नोटीस देखील बजावल्या आहेत। त्या सर्वच्या सर्व, मग ते मदरसे असतील, प्रार्थना स्थळं असतील, ती जमीनदोस्त केली पाहिजे, ही आमची मागणी आहे। महापालिकेने आणि पोलिसांनी जर ही कारवाई केली नाही तर त्यासाठी जी काही परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीचे जिम्मेदार महापालिकेचे अधिकारी, ज्यांनी या अनधिकृत बांधकामांना परवानगी दिली ते अधिकारी, मग ते महापालिकेचे असतील किंवा पोलिसांचे असतील, हे जिम्मेदार राहतील। तुम रखवारे होत ना आज्ञा बिन पैसारे, सब सुख रहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक का हो को डरना। अपन तेज समारो आपे, तीनों लोक आके कापे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा, संकट ते हनुमान छुड़ावे, मन कर्म वचन ध्यान जो लावे, सब पर राम तपस्वी राजा, इनके काज सकल तुम साजा, और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे। चारों जग प्रताप तुम्हारा है, प्रसिद्ध जगत उजियारा, साधु संत के गुण रखवारे, असुर निकंदन राम दुलारे, अष्ट सिद्धि नौ निधि के दाता, असवर दीन जान की माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा।
तुमरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख विसरावे। अंत काल रघुवरपुर जाई, जहाँ जन्माहि भक्त कहाई। और देवता चित्तन धरई, हनुमत से सर्व सुख करई। संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बल। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई। जो सत बार बार कर कोई, छोड़े बंद मास को। जो यह पढ़े हनुमान चालीसा, होए सिद्ध साखी गौरीसा। तुलसीदास सहाय तेरा, कीजय नाते जय माने। अरे यार सर अरे यार क्या बहन जी, आप जाओ अंदर जाओ अंदर। अरे यार साइकिल है। बच्चे लोग हरकत है सब बच्चे लोग ही हरकत कर रहे हैं। सब बच्चे लोग ने मौका दे, इसलिए मैंने मैडम को बोला गाड़ी मंगा दो करके। एक दो लाठी मारेंगे ना, सब प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा। ये सब बच्चे लोग को प्रॉब्लम नहीं है। अभी सब गुस्सा सब निकालेगा लोग एक दूसरे को।